एक ताजी बातमी येते ती आपण पाहूयात। या घडीची एक ताजी अपडेट आहे उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यासंदर्भातली। या अंदर की बात आहे, उद्धव ठाकरेंनी असं वक्तव्य केलेलं आहे, नेमकं कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते वक्तव्य पाहूयात। मुख्यमंत्र्यांच्या ऑफरवर त्यांना विचारलं असता उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं की यह अंदर की बात है। उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य म्हणजे पुन्हा नव्या राजकीय दृष्ट्या नवीन पट मांडला जातोय का, अशा स्वरूपाचे संकेत मिळतात। काल त्यांनी खरं तर मुख्यमंत्र्यांच्या ऑफरबद्दल हे खेळीमेळीने केलेलं वक्तव्य होतं, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिली होती। मात्र आज त्यांनी एक यह अंदर की बात है असं म्हणत सस्पेन्स वाढवलेला आहे। काय नेमकं म्हणाले उद्धव ठाकरे आपण ऐकूयात। काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी यह अंदर की बात है असं म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या ऑफर संदर्भात त्यांना विचारलं असता उद्धव ठाकरेंनी हे उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे या त्यांच्या उत्तरामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। गेल्या 5 वर्षांपासून भाजपसोबत जो दुरावा निर्माण झाला आहे तो दुरावा कमी होतोय का किंवा संपणार आहे का, अशा स्वरूपाची चर्चा सुद्धा खरं तर कालपासूनच सुरू झाली होती। सिर्फ नाम बदल कर क्या होगा, नाम बदला अच्छा किया आपने, लेकिन कारोबार भी बदलो। गुंडागर्दी करने वाले आपके अगल बगल घूम रहे हैं, उसमें भी बदलाव करो, कुछ अच्छे लोग ले लो। मतलब मैं नहीं, बाहर के जो है हो आता नाही आज आरोप केलेले आहेत राज्य काय विरोधी पक्षनेते अरे त्यांचा प्रश्न होता सत्तेमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली होती। बघा, मी आता तुमच्याकडे येण्याच्या आधी प्रिंट मीडियाशी बोललो आणि चड्डी बनियन गँगचा उल्लेख केला। आता चड्डी बनियन म्हटल्यानंतर एक जाहिरात आहे, ही अंदर की बात आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या हो, त्यांनी अनिल परवानी पुरावे समोर ठेवलेत। आता बघूया आता काय कारभार करतात। जे बदल मी म्हटलं ना, आता काय बदलतात बघूया। विरोधी पक्षनेता पद अद्याप ठरलं। अरे आता असं आहे ना, मी तेच म्हणतोय की कोणी कोणाला भेटू नये असं आहे का? आणि मी भेटलो ते सर्वांच्या समोर भेटलेलो आहे आणि भेटल्यानंतर हिंदी सक्ती नको हे त्यांना मी तुमच्या माध्यमातून म्हणजे प्रिंट मीडियातनं वगैरे जे काही विविध तज्ज्ञांनी लिहिलेले लेख होते त्याचं एकत्रित संकलन करून हिंदी सक्ती का नको ते एक संकलन करून मी त्यांना पुस्तिका भेट दिली, म्हणून मी भेटलो। शायरी म्हटली ही अंदर की बात आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। त्यांना मुख्यमंत्र्यांच्या ऑफर संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी हे वक्तव्य केले। त्यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ निघतात, नेमका अर्थ काय हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सध्याच्या घडीची ही ताजी अपडेट आहे की उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं।